मंडळी, शरीरावर तीळ असणं ही खरं तर सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर कुठे ना कुठेतरी छोटासा का होईना पण तीळ असतोच. पण समुद्रशास्त्रानुसार काही तीळ मात्र त्या व्यक्तीला भाग्यकारक ठरवतात. मग कोणते आहेत असे तीळ जे व्यक्तीला भाग्यकारक ठरवतात? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. तीळ कुणाच्या सौंदर्यात भर घालत असतो तर कुणाला अनाठाई कुरूप बनवत असतो. मात्र तो भाग्यकारकही ठरू शकतो असं समुद्रशास्त्र सांगत आहे. अरेबियन कथांमध्ये खजिन्याचा दरवाजा उघडताना खुलजा सिमसिम यासारखं मराठीमध्ये आपण तिळा तिळा दार उघड असं म्हटलं जातं. केवळ भारतीय संस्कृतीतच नाही तर पाश्चात्य संस्कृतीतही तीळ तितकाच महत्वाचा आहे, यावरूनच हे लक्षात येतं. तसंच समुद्रशास्त्रामध्ये तीळ भाग्यकारक मानला गेलाय. फरक फक्त एवढाच आहे की हा तीळ अन्नपदार्थातला नसून शरीरावर असणारी काळी खूण आहे. त्यातही ती खूण चेहऱ्याच्या कोणत्या भागात असणं भाग्यकारक आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी समुद्रशास्त्राचा आधार घेतला जातो. स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरावर तीळ असतो, काहींना जन्मापासून तर काहींना वाढत्या वयानुसार. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तयार होणाऱ्या तिळांचे अर्थ समुद्रशास्त्रामध्ये दिलेले आहेत. यातील काही तीळ फार कमी लोकांच्या चेहऱ्यावर आढळतात आणि ते नशीब बदलवणारे ठरतात. जसं की नाकावर तीळ असणं म्हणजे व्यक्ती खूप प्रतिभावान असते. ती व्यक्ती आनंद आणि समृद्धीने भरलेलं जीवन जगते. तसंच महिलांच्या नाकावर तीळ असणं हे देखील भाग्याचं लक्षण समजलं जातं. आता जर तीळ हा तुमच्या चेहऱ्याच्या पापण्यांजवळ असेल तर असा तीळ असणारी व्यक्ती खूप संवेदनशील मानली जाते. पुरुषांच्या उजव्या डोळ्यावर तीळ असेल तर त्याचे पत्नीसोबत चांगले जमते. डाव्या डोळ्यावर तीळ असल्यास नातेसंबंधांमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता असते. हीच बाब स्त्रियांच्या बाबतीतही लागू होते. ज्या लोकांच्या भुवयांवर तीळ असतो त्यांचे आयुष्य अनेकदा प्रवासात व्यतीत होते. कपाळाच्या उजव्या भागावर तीळ म्हणजे आनंदी जीवन, तर कपाळाच्या डाव्या भागावर तीळ म्हणजे सुखी वैवाहिक जीवन दर्शवते. खूप कमी लोकांच्या डोळ्यांच्या बुबुळांवर तीळ असतो, पण तो खूप महत्वाचा असतो. हा तीळ माणसाचे विचार कसे असतात ते सांगतो. उजव्या डोळ्याच्या बाहुलीवर तीळ असणं म्हणजे व्यक्ती उच्च विचारांची धनी असते. या उलट डाव्या बाहुलीवर तीळ असणाऱ्या व्यक्तींचे त्यांच्या भावनांवर नियंत्रण नसते, जसं की चित्रपटातील खलनायकांमध्ये दर्शवतात. कानावर तीळ असणाऱ्या व्यक्ती बहुश्रुत असतात, विचारशील, चिंतनशील असतात. ते उत्तम श्रोता असतात. लोक त्यांच्याकडे विश्वासाने आपले सुखदुःख सांगतात. महिलांच्या ओठांवर तीळ असल्यास त्यांचं सौंदर्य वाढतं हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तसंच समुद्रशास्त्रानुसार ओठांवर तीळ असलेली व्यक्ती प्रेमळ हृदयाची सुद्धा असते. ओठांखाली तीळ असलेली व्यक्ती श्रीमंती उपभोगते असंही म्हटलं जातं. चेहऱ्यावरती आता तिळाचा काय अर्थ असतो ते बघूया. चेहऱ्याच्या कोणत्याही भागात तीळ असणं स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही शुभ आहे. चेहऱ्यावरील तीळ आनंदी आणि समृद्धी जीवन जगण्याचे आणि भाग्यवान असल्याचे लक्षण दर्शवतो. आता बोलूया गालावरच्या तिळाबद्दल. गालावर लाल तीळ असणं खूप शुभ मानलं जातं. डाव्या गालावर काळा तीळ असल्यास आयुष्य खडतर जाण्याची शक्यता असते, तर उजव्या गालावरचा काळा तीळ श्रीमंती उपभोगण्याची लक्षणं दाखवतो. ज्या व्यक्तींच्या मानेच्या खालच्या बाजूला तीळ असतो अशा व्यक्ती नातेसंबंध टिकवायला चांगले असतात. ही लोक नात्यांमध्ये समर्पित असतात. तसंच या लोकांना प्रवास करायलाही आवडतं. ही लोक वक्तशीर असतात, त्यांना विलंब आवडत नाही. ही लोक कर्म करण्यावर जास्त विश्वास ठेवतात. नशिबापेक्षा यांचा कर्मावर भरोसा असतो. आता ज्या व्यक्तींच्या गळ्याच्या अगदी मधोमध तीळ आहे अशा व्यक्ती शांतीप्रिय असतात. त्याचबरोबर ही लोक खूप प्रॅक्टिकल असतात. भावनेच्या भरात वाहून जात नाही. शेवटपर्यंत नातं मात्र टिकवून ठेवतात. त्याचबरोबर ही लोक निष्पाप आणि सत्याला पाठिंबा देणारी असतात. खोटं मात्र यांना अजिबात सहन होत नाही. ही लोक वक्तशीर असतात. त्यांना कामात उशीर होणं आवडत नाही. ही लोक कामाच्या ठिकाणी मेहनतीच्या जोरावर नाव कमावतात. आता ज्यांच्या मानेच्या वरच्या भागात तीळ असतो अशा व्यक्ती प्रामाणिक असतात, विश्वासू असतात. तसंच या लोकांना स्वातंत्र्य मात्र आवडतं. ही लोक स्वभावाने सरळ असतात, यात काही शंकाच नाही. तुम्ही या लोकांशी वैयक्तिक गोष्टी शेअर करू शकता,
तुमचा जर कोणी मित्र किंवा मैत्रीण असेल ज्यांच्या मानेच्या वरच्या भागावर तीळ आहे, तर अशा मित्रमैत्रिणींजवळ तुम्ही मोकळेपणाने व्यक्त होऊ शकता. या लोकांचा बचत करण्याकडे भर असतो. त्याचबरोबर या लोकांमध्ये नेतृत्वाची क्षमताही असते. म्हणजेच ही लोक त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये असेल किंवा ऑफिसमध्ये असेल किंवा अशा कुठल्याही सोशल ग्रुपमध्ये तुम्ही पाहाल तर एखादी गोष्ट पुढाकार घेऊन करताना दिसतात. त्याचबरोबर हे कामाप्रती अगदी प्रामाणिक असतात. ध्येयवेडी लोक असतात असंही म्हणायला हरकत नाही. एकदा एखादं ध्येय त्यांनी ठरवलं की ते त्यांच्या ध्येयाकडेच लक्ष देतात आणि ते ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबत नाहीत. मंडळी, आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्या तिळाचा काय अर्थ होतो. पण तुमच्या मनात असाही प्रश्न आला असेल की हे तुम्ही कशाच्या आधारे सांगता. तर मी सुरुवातीलाच सांगितलं की सामुद्रिक शास्त्राच्या आधारे हे सांगण्यात आले. आता दुसरा प्रश्न, हे सामुद्रिक शास्त्र काय आहे? आम्ही ज्योतिषशास्त्र ऐकलं होतं, हस्तरेषाशास्त्र ऐकलं होतं, अंकशास्त्र ऐकलं होतं, पण हे सामुद्रिक शास्त्र काय प्रकार आहे? तर सामुद्रिक शास्त्र हा सुद्धा वैदिक परंपरेचाच एक भाग आहे, ज्यामध्ये चेहरा वाचन, आभा वाचन आणि संपूर्ण शरीराचं विश्लेषण याचा अभ्यास केला जातो. सामुद्रिक शास्त्र हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा अनुवाद हा शरीराच्या वैशिष्ट्यांचं ज्ञान असा होतो. ज्योतिषशास्त्र आणि हस्तरेषाशास्त्र जसं आहे, जसं अंकशास्त्र आहे, त्याच प्रकारे हे सामुद्रिक शास्त्र सुद्धा आहे. गरुड पुराणामध्ये या सामुद्रिक शास्त्राचं वर्णन आलेलं आहे, म्हणजेच याला पुराणाचा आधारही आहे. आता या सामुद्रिक शास्त्राच्या उगमाविषयी बोलूया. असं म्हटलं जातं की समुद्र ऋषी होते, त्या ऋषींनी या ग्रंथाचा प्रसार केला आणि म्हणून या ग्रंथाला सामुद्रिक शास्त्र हे नाव मिळालं. आता तुम्ही समुद्र ऋषी हे नावही पहिल्यांदाच ऐकलं असेल. आपल्याकडे कुठलंही शास्त्र आलंय ते ऋषींकडूनच आलेलं आहे. तर हे समुद्र ऋषी सुद्धा अत्यंत अचूक भाकीत करायचे आणि म्हणून ते ज्या शास्त्राच्या आधारे भाकीत करायचे त्या शास्त्राचं नाव झालं सामुद्रिक शास्त्र. ज्योतिष ग्रंथांमध्ये सुद्धा श्लोकांच्या शेवटी समुद्रस्य वचनम यथा अशी वाक्य आलेली दिसतात. दुर्दैवाने आज समुद्र ऋषींनी लिहिलेला मूळ ग्रंथ मात्र उपलब्ध नाही. पण सामुद्रिक शास्त्रावरची इतरही बरीच पुस्तकं आहेत, ज्यामध्ये तुमच्या हातांच्या तळव्याची ठेवण, तुमच्या पायांची ठेवण या सगळ्यावरनं तुमचा स्वभाव, तुमचं भविष्य हे सांगितलं जातं. फक्त यामध्ये व्यक्ती तज्ज्ञ असेल तरच ती अचूक भाकीत करू शकते, कारण की यामधला सखोल अभ्यास करणारी व्यक्ती मिळणं आज अवघड आहे किंवा यामध्ये सखोल ज्ञान असणारी व्यक्ती मिळणं हे दुर्मिळ आहे. आपल्याकडे ती म्हण आहे ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या म्हणीचा खरा अर्थ काय? तर जेव्हा बाळ पूर्वी जन्म घ्यायचं तेव्हा अशा प्रकारच्या तज्ज्ञ व्यक्ती या बाळाच्या पायांची ठेवण, बाळाच्या हातांची ठेवण, बाळाच्या कपाळाची ठेवण यावरनं भाकीत वर्तवायच्या, भविष्य वर्तवायच्या. त्या व्यक्तींना सामुद्रिक शास्त्राचं सखोल ज्ञान असायचं. त्यामुळेच ही म्हण पडली की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे बाळ पुढे भविष्यात काय करणार आहे हे त्याच्या पायाच्या रचनेवरनं त्यावेळी सांगितलं जायचं. शरीरावर असणाऱ्या तिळांविषयी सुद्धा या सामुद्रिक शास्त्रामध्ये बरंच काही सांगितलं गेलं आहे. त्यातलाच काही भाग आजच्या या व्हिडिओतनं आपण जाणून घेतला. मंडळी, या सामुद्रिक शास्त्राविषयी तुम्हाला आणखीन जाणून घ्यायला आवडेल का? हातापायांच्या बोटांच्या ठेवणीवरनं सुद्धा जे भविष्य वर्तवलं जातं त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला या सामुद्रिक शास्त्रामध्ये जर रस असेल तर या संदर्भातले आणखीन व्हिडिओ घेऊन आम्ही नक्कीच येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.